नमस्कार मित्रांनो, वाया मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी पहा, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नसेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये तुमचं नाव आहे तरी पण तुम्हाला पैसे आले नाही, तुम्हाला हप्ता आला नाही, तर ही एक नवीन अट आली आहे केवायसी। हो, आता केवायसी केल्याशिवाय हप्ता मिळणार नाहीये। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की नवीन अपडेट्स काय आहेत, केवायसी घरी बसून मोबाईलवरून कशी करायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रक्षाबंधनसाठी तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत आणि हप्ता कधी मिळणार आहे, आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे, आणि एकूण तुम्हाला 3000 भेटणार आहेत का जुलैचे आणि ऑगस्टचे, का तुम्हाला जून जुलै ऑगस्टचे असे एकूण 4500 भेटणार आहेत, हे सगळं संपूर्ण सांगणार आहे। तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। आणि हो, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला जूनचा हप्ता मिळालाय का नाही। तर त्यासाठी पहा, या ठिकाणी जे आहे ते जी ऑफिशियल वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची, जी ऑफिशियल वेबसाईटवर जे आहे ते केवायसी करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। परंतु तुम्हाला केवायसी कशी करायची न चुकता तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला जे आहे ते संपूर्ण हप्ते जे आहे ते तुम्हाला सुरळीत भेटणार आहेत। तर व्हिडिओ पाहायला विसरू नका, थोडाही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे नवीन नवीन येणारे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहेत। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी ज्या लाडकी बहिणींसाठी जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा, या ठिकाणी असं ऑप्शन आलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण महाराष्ट्र लाडकी बहीण .gov.in ला ऑफिशियल वेबसाईट आहे। त्या वेबसाईटवर जे आहे ते आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे। परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की त्या अगोदर जे आहे तुम्हाला सांगतो की किती तारखेला जे आहे ते लाडकी बहिणीचे हप्ते पडणार आहेत, ह्यासाठी तारीख पण फिक्स झालेली आहे। ते या ठिकाणी आपण बघूयात, आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला जे आहे ते केवायसी कशी करायची हे आपण बघूयात। तर या ठिकाणी पहा की तुम्हाला या ठिकाणी जे जुलै महिन्याचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे, या ठिकाणी पहा। या ठिकाणी काय दिलेलं आहे, रक्षाबंधनासाठी लाडक्या बहिणींना भेट। तर या ठिकाणी जे आहे ते रक्षाबंधनाची भेट भेटणार आहे लाडक्या बहिणींना। रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री राजदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे। लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। रक्षाबंधनाची भेट जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे रक्षाबंधन म्हणजे 9 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला जे आहे ते पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्याची शक्यता आहे। या ठिकाणी पाहू शकतात आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी यांच्या पोस्टवरून या ठिकाणी सांगितलेलं आहे की रक्षाबंधनच्या पूर्व संदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। या ठिकाणी पहा, आता हे पैसे कोणाला भेटणार आहेत, कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये पात्र असून सुद्धा लाभ भेटला नव्हता, तर त्यांना या ठिकाणी जे आहे ते हे 1500 रुपये भेटणार आहेत की नाही। आता काही ठिकाणी असं वर्तवलं जात आहे की रक्षाबंधनासाठी जुलैचे आणि ऑगस्टचे असे एकूण 3000 रुपये भेटणार आहेत, आणि काही काहींना सांगण्यात येते की ज्या लाडक्या बहिणींना जूनमध्ये भेटले नाहीत तर त्यांना जून जुलै ऑगस्ट असे एकूण जे आहे ते 4500 रुपये भेटणार आहेत, असं पण सांगितलेलं आहे। परंतु या ठिकाणी असं कुठेही काही सांगितलं नसून या ठिकाणी जुलै महिन्याच्या सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। ते पण जे आहे ते पूर्व संदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो आहे तो सन्मान निधी रक्कम थेट लाभार्थीद्वारे हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे, अशा प्रकारे सांगितलेलं आहे। या ठिकाणी पहा, ज्यांना केवायसी करायची आहे त्यांनी सर्वांनी या ठिकाणी केवायसी करायला सांगितलेलं आहे। केवायसी कशी करायची हे पण तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो। या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी एक अपडेट आलेली आहे, मध्ये या ठिकाणी जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे आहे ते केवायसी करणे अनिवार्य केलेलं आहे। या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात। या ठिकाणी पहा, तुम्ही पहिल्यांदा जे आहे ते ही वेबसाईट तुमच्या लक्षात ठेवा। हे वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ह्याच वेबसाईटवर तुम्ही जे आहे ते केवायसी करायचे आहे, कारण की काही फेक वेबसाईट पण आहेत
त्यावरती तुम्ही अजिबात जे आहे ते केवायसी करू नका, कारण की जे आहे ती ही वेबसाईट ऑफिशियल आहे ladkibin.maharashtra.gov.in ह्याच वेबसाईटवर तुम्हाला जे आहे ते केवायसी करायचे आहे। तर या ठिकाणी का केवायसी करण्यासाठी तुम्हाला जे आहे ते काय करायचं आहे ते या ठिकाणी पाहू शकतात, केवायसी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे। कोणत्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात। तर या ठिकाणी जे आहे ते बऱ्याच महिलांनी या ठिकाणी जून महिन्यामध्ये लाभ भेटला नव्हता, तर त्यांना या ठिकाणी कुठं काय करायची, कुठं तक्रार करायची असं ऑप्शन कुठंही दिलेलं नव्हतं। परंतु या ठिकाणी पहा, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लवकरच या ठिकाणी काही ना काही निर्णय येईल। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी केवायसी करण्यासाठी सांगितलेलं आहे। तर ज्या महिलांना जूनमध्ये लाभ भेटला नव्हता त्या ठिकाणी जे आहे ते केवायसी केल्यानंतर त्या ज्या पात्र होतील त्यांना सर्वांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला केवायसी कशी करायची, तर केवायसी करण्यासाठी यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा, जे आहे ते हे केवायसी करण्यासाठी सध्या हे साईटचं काम सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी केवायसी करता येणार नाहीये। या ठिकाणी लवकरच हे काम जे आहे ते संपल आणि लवकरात लवकर जे आहे ते केवायसी करण्यासाठी सुरू होणार आहे। आणि हे वेबसाईटवर तुम्हाला जे आहे तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा हे वेबसाईट जे आहे तुम्ही केवायसी करू शकतात, कारण की ह्याच वेबसाईटवर तुम्हाला केवायसी करायची आहे। तुमच्या आधार कार्डवरून तुम्हाला ही केवायसी घरी बसून मोबाईलद्वारे करता येणार आहे। तुम्हाला जास्त काळजी करायची गरज नाहीये। ज्या पात्र महिला असतील त्यांना पात्रच होणार आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी पात्र महिलांना या ठिकाणी सर्व पैसे भेटणार आहेत, कारण की जून महिन्यामध्ये पात्र असून सुद्धा लाभ भेटलेला नाहीये। तर या ठिकाणी सांगू इच्छितो की ठिकाणी बऱ्याच मित्रांची मला कमेंट पण आहे आणि एक की आम्ही ॲपवरून जे आहे ते अर्ज केलेला होता। तर ॲपवरून अर्ज केला होता, तुम्हाला पण या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ॲपवरून जरी अर्ज केला असेल, पण ते ॲप जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो तुम्हाला केवायसी कशी करायची। तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते प्ले स्टोअरमध्ये आलेलो आहोत आणि प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर आपल्याला जे आहे ते नारी शक्ती हे ॲप जे आहे ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। या ठिकाणी इन्स्टॉल करून घेतल्यानंतर तुम्हाला केवायसी कशा प्रकारे करायची आहे ते पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी। तर हे ॲप जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे, कारण की ज्यांनी जे वेबसाईटवरून अर्ज केले असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी ऑप्शन आहेत। परंतु बऱ्याच जणांची कमेंट आली की मला आम्ही नारी शक्ती ॲपवरून जे आहे ते या ठिकाणी अर्ज केला होता आणि या ठिकाणी जे आहे ते आम्हाला अशा प्रकारे आम्ही केवायसी कशा प्रकारे करायची, तर ते तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी स्किप करूयात आणि या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकूयात। तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर टाकून घेऊयात। मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी शो करावरती क्लिक करूयात आणि या ठिकाणी जे लॉग इन ऑप्शन दिलेले आहेत या लॉग इनवरती क्लिक करूयात। तर या ठिकाणी आपण लॉग इनवरती क्लिक करूयात। या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते असं इंटरफेस येणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते मी लॉग इन करून 10-15 मिनिटं या ठिकाणी जे आहे थांबलेलो आहे। रेकॉर्डिंग जी आहे ती थोडी वेळ थांबलेली होती, परंतु या ठिकाणी जे आहे ते असं प्रकारे हे गोलचक्र फिरत आहे। या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्यांनी ह्या ॲपवर सुद्धा या ठिकाणी नोंदणी केली असेल, अर्ज केला असेल, या वेबसाईटवरती जे आहे ते केवायसी करता येणार आहे अशी शक्यता आहे, कारण की ॲप जे आहे ते बंद असं या ठिकाणी आढळून आलेलं आहे। ते लवकर जे आहे ते या ठिकाणी लॉग इन होत नाही, तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे पाहू शकता। तर तुम्हाला जे आहे ते ह्या वेबसाईटवर जे तुम्हाला दिलेलं आहे तिथं तुम्हाला जे आहे ते तुम्ही ॲपवरून जरी अर्ज केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवरती जे आहे ते केवायसी करता येणार आहे। वेबसाईटवर जे आहे ते केवायसी करावं लागणार आहे। तर अशा प्रकारे जे आहे ते लाभार्थ्यांना जे आहे तुम्हाला सांगू इच्छितो। आता या ठिकाणी पहा, ही केवायसी कधी सुरू होईल, तर या ठिकाणी पहा, ही केवायसी जी आहे ते या ठिकाणी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये सुरू होईल आणि केवायसी केल्यानंतर जे पात्र महिला होतील त्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे। जर केवायसी केली तरच या ठिकाणी जे आहे ते लाभ भेटणार आहेत। या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात। तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला सांगितलो, या ठिकाणी केवायसी केल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते पात्र आहेत का अपात्र आहेत असं त्या ठिकाणी त्या तुमचं आधार कार्ड असेल, तुम्हाला जेही या ठिकाणी कागदपत्र मागितली जातील त्याची या ठिकाणी केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते केवायसी करावं लागेल। तुम्हाला जर आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच या ठिकाणी आपला हेल्पलाईन दिलेला नंबर आहे या ठिकाणी 181। तर या ठिकाणी पण तुम्ही जे आहे ते संपर्क करू शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला केवायसी करण्यासाठी येणार आहे। आणि जाता तुमच्या एक मनामधील प्रश्न जे असेल, तुम्हाला लाभ भेटलाय का नाही भेटलाय आणखी किंवा आणखी काही प्रश्न असतील, नक्कीच या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूयात अशाच नवीन माहितीचं नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत केवायसी कशी करायची, काय करायची हे नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। त्याच्याबद्दल तुम्हाला फुल व्हिडिओ घेऊन येणार आहे। तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढं केवायसी कशी करायची ह्याबद्दल एकदम डिटेल्स असे व्हिडिओ घेऊन येणार आहे। परंतु या ठिकाणी जे आहे ते केवायसी कशी सुरू करायची किंवा केवायसी कधी सुरू होईल ह्याच्यासाठी जे आहे ते आता वाट बघावी लागणार आहे। आणि जसे केवायसी सुरू होईल तसं आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ येईल एकदम
पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ येणार आहे कशी KYC करायची ह्याबद्दलचा. मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.